ओके. तर आज आपण बघणार आहे टेम्पलेट ड्रिवन फॉर्म. टेम्पलेट ड्रिवन फॉर्म. आता टेम्पलेट ड्रिवन फॉर्म काय असतं की ज्या पण फॉर्ममध्ये, ओके, ज्या पण फॉर्ममध्ये आपण एन जी मॉडेल वापरतो. मराठीत ते डेफिनेशन काय की ज्या पण फॉर्ममध्ये, फॉर्म मॉड्यूल्समध्ये फॉर्म्स मॉड्यूल ही लायब्ररी आपण वापरतो ना, त्याला टेम्पलेट ड्रिवन फॉर्म म्हणतात. त्याचे डेफिनेशन काय आहे की थोडक्यात सांगा, टेम्पलेट ड्रिवन फॉर्म्स यूज इंटरनली, ते डायरेक्टिव्ह वापरतात. यूज डायरेक्टिव्ह इन द टेम्पलेट टू क्रिएट अँड मॅनेज फॉर्म्स. आता याचा अर्थ काय की जसं की आपल्याला एक व्हॅलिडेशन लावायचं असेल किंवा आपल्याला त्या फॉर्मचा डेटा क्रिएट करायचा, डेटा आपल्याला घ्यायचा आहे आणि ते आपल्याला कुठेतरी लॉग इन चेक करायचं असेल किंवा एखादा डेटा कुठेतरी सर्व्हरवरती पाठवायचा असेल, आलेला डेटा आपल्याला दावायचा असेल, त्यासाठी आपण टेम्पलेट ड्रिवन. आणि टेम्पलेट ड्रिवन फॉर्म कधी वापरायचा की टेम्पलेट ड्रिवन फॉर्म इज यूज्ड फॉर स्मॉल ॲप्लिकेशन्स. ओके, हे पण लक्षात ठेवायचं की टेम्पलेट ड्रिवन कधी वापरायचं की स्मॉल ॲप्लिकेशन मध्ये आपल्याला टेम्पलेट ड्रिवन वापरायचं. पण जर लार्ज ॲप्लिकेशन असेल, मोठा डेटा असेल काहीतरी, तर त्यासाठी रिॲक्टिव्ह फॉर्म्स हा आपल्याला एक कन्सेप्ट आहे फॉर्मची, ते वापरायचे. त्याच्या आधी एक आपण मॉडेल क्रिएट करू, दोन कॉम्पोनंट क्रिएट करू. एन जी जनरेट कॉम्पोनंट लॉग इन. आणि सेकंड एक घेणार आहे की स्टुडंटचं क्रेड ॲप्लिकेशन कसं घ्यायचं. तर स्टुडंटचं डेटा, त्यासाठी पण एक कॉम्पोनंट घेणार आहे स्टुडंट्स. ओके, आणि आता हे ॲप्लिकेशन चालू करायचं आहे एन जी सर्व. ओके, आपलं ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे. त्याच्यासाठी लायब्ररी आपल्याला लागणार आहे ती फॉर्म्स मॉड्यूल. ओके, पहिल्यांदा तर आपल्याला app.html मध्ये काय नको, फक्त इथं राउटर आउटलेट, आणि राउटर आउटलेट बाय डिफॉल्ट आपण राउट्समध्ये इथं डिफाईन करणार आहे की लॉग इन मॉड्यूल दो. तर त्याचा ॲरे पाथ, पाथ 2D कुठून आला, पाथ जर नल असेल, कॉमा कॉम्पोनंट, COMPONENT कोलन लॉग इन. आणि पाथचा पी कॅपिटल नसतो, स्मॉल असतो. अरे एकच सेकंड. ओके, आता नेक्स्ट परत त्याचा पाथ कोलन सिंगल कोटमध्ये लॉग इन देऊ आणि कॉमा त्याचा कॉम्पोनंट लॉग इन. थर्ड वन आपण त्याचा पाथ पाहिजे की रिडायरेक्ट करायचे आपल्याला, की पाथ स्टुडंट कॉमा कॉम्पोनंट कोलन स्टुडंट. आणि लास्ट वन आहे की पाथ कोलनमध्ये स्टार स्टार कॉमा कॉम्पोनंट, त्याला लॉग इन वरती नाही.
ओके, आपलं राउटिंग डिफाईन झालेलं आहे. आता फक्त आपल्याला राउटिंग होते का नाही पहिल्यांदा लॉग इन पेज दिसते का नाही बघूया. ओके, लॉग इन वर्क्स. त्याच्यानंतर आता HTML आणि TS ह्या दोन आपल्याला लागणार आहेत. त्याच्या आधी मोस्ट इम्पॉर्टंट आहे की जर आपल्याला बुस्ट्रॅप यूज करायचं असेल, ओके, तर इथं वरती मी पाथ देऊन ठेवलेत की बुस्ट्रॅप इन्स्टॉल कसं करायचं. पहिलं तर आहे की हा पाथ तुम्ही द्यायचा किंवा हे डिलीट करू. नोड पॅकेज मॅनेजर एक ही एक कमांड असते, यानं तुम्हाला हा पाथ द्यायला लागत नाही. इथं ऑर टाकू. जर बुस्ट्रॅप अजून एकदा वापरायचं असेल तर नोड पॅकेज मॅनेजर इन्स्टॉल बूट स्ट्रॅप ही आपल्याला कमांड वापरायची आहे. ओके, तर ते इन्स्टॉलेशन होते. इन्स्टॉलेशन झालं. आता त्याचा पाथ द्यायचा. पाथ म्हणजे जर आपण इथं हे केलं, एक बटन घेऊ कळण्यासाठी आणि सबमिट असं त्याला नाव देऊ. आणि याचा जो क्लास आहे क्लासला btn स्लॅश प्रायमरी ओळखण्यासाठी आणि ॲप्लिकेशन चालू. ओके, ॲप्लिकेशन चालू झालं. सबमिट बटन आलं पण त्याला ब्ल्यू कलर आलेला नाही. तर त्यासाठी आहे ना angular.json मध्ये, ओके, angular.json मध्ये कंट्रोल F नाही स्टाईल्समध्ये, ओके, इथं कॉमा द्यायचा. तुम्ही डायरेक्ट पाथ पण देऊ शकता की स्लॅश डॉट स्लॅश डबल कोटमध्ये पाथ कॉपी करायला लागतो. इथं नोड मॉड्युल्सवरती जाऊन इथं बुटस्ट्रॅपमध्ये याच्यातले डिस्ट फोल्डरमध्ये इथं बुटस्ट्रॅप min डॉट जेएस आहे. तर त्याच्यात तुम्हाला पाथ कॉपी करायची. तर राईट क्लिक करायचं आणि पाथ वगैरे कॉपी करायचं. त्याच पण पाथ कॉपी केल्यानंतर काय होतं की जे आपल्याला स्लॅश असतात, हे जे स्लॅश असतात ना ते बॅकवर्ड स्लॅश येतात कॉपी केल्यानंतर. ओके, तर त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम येऊ शकतो की बॅकवर्ड स्लॅश कॉपी होतं. त्यासाठी मी इथं कॉपी करून ठेवलंय की पाथ त्याचा नोड मॉड्युल्समध्ये बुटस्ट्रॅप वगैरे इथं डबल कोटमध्ये आहे का, आहे. कंट्रोल V आणि याच्या खाली जसा स्क्रिप्ट टॅग आहे ना या ॲरेच्या खाली डबल कोटमध्ये SCR स्क्रिप्ट्स म्हणून आणि या स्क्रिप्टमध्ये हा वाला जो JS चा पाथ आहे. जर तुम्हाला हे पाथ द्यायचं नसतील तर सेकंड वे काय आहे की ng@ng म्हणजे हे अँग्युलर साठी स्पेशल कमांड बनवल्या बुटस्ट्रॅपवाल्याने. हा जर तुम्ही ऍड केलं ना डायरेक्ट बुटस्ट्रॅपला तुम्हाला असं पाथ पण द्यायला लागत नाही. त्याचं ते डायरेक्ट कमांड देतं. जसं अँग्युलर मटेरियल इन्स्टॉल केलं ना त्यामध्ये त्या केसमध्ये तसं होतं. ओके, आणि सेकंड वन आहे की ज्यावेळेस अँग्युलर डॉट जेसन मध्ये तुम्ही वर्किंग करताय ना काहीतरी चेंज केला तर त्या कंडिशनमध्ये ॲप्लिकेशन स्टॉप करून डबल रन करायचं. ओके, आला का त्याचा सबमिट कलर. ह्या 2-3 चुका आहेत त्या होऊ शकतात. इथपर्यंत जर कळालं असेल तर 2 टाईप करा की बुटस्ट्रॅप कसं इन्स्टॉल करायचं आणि वापरायचं कसं. ओके, आणि इथं टाकू की वरती पण टाकतो जर इन फ्युचर पडलीच गरज. ॲड these files in angular.json. ओके, आता नेक्स्ट. आता मला डिझाईन करायचं UI. त्यासाठी टायस्क्रिप्ट आणि HTML फक्त मी घेणार आहे. आणि नेक्स्ट जसं मी सांगितलं की जर आपल्याला टेम्पलेट ड्रिव्हन फॉर्म वापरायचे असतील तर कोणतं मॉड्यूल लागणार आहे आपल्याला की फॉर्म्स मॉड्यूल. तर फॉर्म्स मॉड्यूल वापरलं नाही तर आपल्याला NG मॉड्यूल जिथं वापरायचं आहे आपल्याला काय पाहिजे की 2 वे डेटा बाइंडिंग करायचे. 2 वे म्हणजे जो पण आपण डेटा घेणार आहे HTML थ्रू तो टायस्क्रिप्टमध्ये झाला पाहिजे आणि तो डेटा आपल्याला पुढं यूज करायचा आहे. ओके, त्यासाठी फॉर्म टॅग ॲक्शन काय नको आहे. या फॉर्म टॅगच्या आतमध्ये इनपुट बॉक्स. ओके,
मग त्याचा टाईप आता मी काय देणार, फक्त इनपुट बॉक्स घेणार आहे, इनपुट, आणि नेक्स्ट एक बटन घेऊ सबमिटचं. ओके. आणि या इनपुटवरती जो पण मला त्याचा पहिल्यांदा टेक्स्टच करू, टाईप टेक्स्ट, त्यात आपण फक्त टेक्स्ट घेणार आहे. एरर काय येतोय, फॉर्म एलिमेंट मस्ट हॅव लेबल्स, एलिमेंट हॅज नो टायटल ॲट्रिब्यूट, क्विक फिक्स इग्नोर लेबल. ओके. तरी पण आपण वापरूच लेबल की युजर नेम म्हणून. आणि आता बटन की फॉर्मवरती जर वापरायचं असेल तर नेक्स्ट काय, पहिली गोष्ट काय आहे की फॉर्म टॅग वापरायचा, आणि त्या फॉर्ममध्ये इन फॉर्म टॅग वी नीड सिंटॅक्स हॅश वापरायचं असतं. आणि इथं येतं व्हेरिएबल नेम, जे पण तुम्ही त्या फॉर्मला एक नाव देणार आहे तर त्या व्हेरिएबलचं नाव, जसं की मी याला नाव देतो की हॅश एफ म्हणून काहीतरी नाव दिलं, तर हे झालं माझं व्हेरिएबल नेम. ओके. आणि नेक्स्ट त्याला इज इक्वल टू, त्या फॉर्मला कळलं पाहिजे की तो काय आहे, तर त्यासाठी एन जी फॉर्म. ओके. एन जी फॉर्म त्याला सांगायचं की तू टेम्पलेट ड्रिवन फॉर्म आहे, त्यासाठी इज इक्वल टू एन जी फॉर्म. सेव्ह केलं आणि नेक्स्ट की त्याला सबमिट म्हणून सांगायला लागतं. इथं त्याच्या क्लिकला एन जी सबमिट, आणि या सबमिटनं आपण काहीतरी फंक्शन वगैरे कॉल करणार आहे. आणि फंक्शनमध्ये जो पण आपण ह्या इनपुटच्या फील्ड्स आहेत ते आपण डेटा पाठवणार आहे. त्यासाठी अजून एक गोष्ट आहे की याला नेम ॲट्रिब्यूट मॅन्डेटरी आहे, म्हणजे कंपल्सरी आहे की इन फॉर्म नेम ॲट्रिब्यूट कंपल्सरी अँड एन जी मॉडेल इज कंपल्सरी. जर तुम्ही हे दोन टाकले नाही तर तुम्हाला एरर देणार. आता नेम ॲट्रिब्यूट काय की या फॉर्मला मी नाव काय देणार, तर या फॉर्मला नाव देऊ की युजर, काय झाले, युजर नेम, आणि याला ॲज अ एन जी मॉडेल आणि तू ट्रीट कर. आणि या एन जी सबमिटला आपल्याला एक फंक्शन लिहायचं आहे, ऑन सबमिट नावाचं एक फंक्शन आहे. तो कोणता पॅरामीटर घेऊन जातोय, हा जो व्हेरिएबल आहे ना हा पॅरामीटर तो घेऊन जातोय. ओके. बरोबर आहे. आता मला हा एन जी ऑन सबमिटवालं फंक्शन इथं डिफाईन करायचं आहे, तर इथं मी टाकणार ऑन सबमिट, आणि ऑन सबमिटला एक पॅरामीटर आपण इथून पाठवतोय, तर हा इथं रिसीव्ह करायचा आहे. ओके. तर त्याला मी नाव काय देतो, फॉर्म नाव देऊ, कोलन, त्याचा टाईप एनी, त्याचे एरर गेले. नेक्स्ट आहे की जो पण आपल्याला फॉर्मवरती या मल्टिपल इनपुट्स असणार आहेत, मल्टिपल आपल्याला डेटा भेटणार आहे, तो आपण इथं पहिल्यांदा तर कन्सोलवरती प्रिंट होतोय का नाही ते बघूया की आपल्याला डेटा भेटतोय का नाही. कन्सोल डॉट लॉग फॉर्म. ओके. आणि नेक्स्ट याच्या खालीच फॉर्म डॉट व्हॅल्यू हा त्याचा पॅरामीटर आहे की आपल्याला त्याच्या जर व्हॅल्यू गेट करायचे असतील ना तर फॉर्म डॉट व्हॅल्यू. ओके. सेव्ह केलं. ओके. युजरने त्याचा लेबल आणि त्याचा इनपुट बॉक्स वगैरे की हॅलो. इथं इन्स्पेक्ट केलं तर मला असं काहीतरी विंडो भेटली. जसं मी सबमिट करेल तर सबमिटच्या क्लिकला होत नाही, कारण का की या बटनला आपण त्याचा टाईपच दिला नाही की तू सबमिट आणि ट्रीट कर, टाईप सबमिट. ओके. आता त्याचा इन्स्पेक्ट चालू होईल. इथं काय देऊ, ओमकार म्हणून असं काहीतरी नाव देऊ. सबमिट जसं केलं इथं सेव्ह कन्सोल डॉट लॉग कन्फर्म.
ओके, कन्फर्म तर होतंय आणि कन्फर्ममध्ये डायरेक्ट फॉर्म व्हॅल्यू जर प्रिंट केली, ओके, ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट बरोबर आहे, फॉर्म डॉट व्हॅल्यू. आपल्याला ऑब्जेक्ट भेटतोय. जर आपल्याला डेटा पाहिजे असेल ओके, आता मला बूटस्ट्रॅप वापरून आहे ना एक फॉर्म क्रिएट करायचा आहे. तर पहिलं तर आपण एक डिव घेऊ आणि त्याला पॅरेंट डिव आहे म्हटल्यानंतर क्लास कंटेनर CONTAINER, ओके, आणि मार्जिन टॉपपासून 5 देऊ. आता नेक्स्ट त्या डिवमध्ये H2 टॅग टाकू आणि या H2 ला लॉग इन फॉर्म असं काहीतरी नाव देऊ. नेक्स्ट एक डिव घेऊ, त्याच्यामध्ये आपला जो डेटा असेल, ओके, आणि या डेटामध्ये परत एक डिव, याच्या आतमध्ये लेबल, लेबलला नाव देऊ युजर नेम आणि या लेबलच्या खाली इनपुट टॅग आणि इनपुट त्याचा टाईप टेक्स्टच देऊ. सेम असंच हा डिव आहे तो कंट्रोल V, युजर नेम, ईमेल आणि त्याचा पासवर्ड घेऊ. ओके, आणि एक इथं बटन घेऊ. सबमिट किंवा लॉग इन नावाचं बटन घेऊ आणि त्याचा आधी UI क्रिएट करू आणि याला नंतर फॉर्म टॅगमध्ये आपण टाकून देऊ. ओके, तो सेंटरला आला. आता मला पाहिजे हा जो H2 टॅग आहे त्याला क्लास वापरू टेक्स्ट सेंटर, ओके, मार्जिन बॉटम 5 पिक्सेल. आता नेक्स्ट की जो आपला फॉर्म आहे, जो आपला युजर नेम पासवर्ड आहे त्याला ॲज अ कार्ड वाने ट्रीट करू. क्लास कार्ड, ओके, कार्ड वाने तर ट्रीट झाला. पॅडिंग 5 देऊ, सगळीकडे 5 द्यायचं आहे किंवा 8 देऊ. एकचं किती येतंय, 5लाच वर्किंग का होतंय ते. 4 जर केलं किंवा 10 केलं, त्याचा ग्लिच असेल काहीतरी. पॅडिंग त्याचा 5 देऊ आणि शॅडो. आता नेक्स्ट त्याच्या आतमधले जे इनपुट फील्ड्स आहेत त्याला फक्त
अलाइनमेंट करू, मार्जिन बॉटम पासून 4 करू. सेम या पण युजर नेमला असेल ते, ओके. आणि सेम या इथं पण असेल. झालं. आणि हा जो लेबल आहे त्याला एक क्लास येतो फॉर्म LABEL म्हणून. मार्जिन टॉप राईट मार्जिन 2. ओके, आता बरोबर दिसतंय ते. Ctrl+C, Ctrl+V. आता तुमचं फॉर्म वगैरे सगळं रेडी झालंय. आणि ह्या लॉग इनला क्लास btn/primary. ओके. आणि वेट 200. ओके, सगळं वर्किंग झालेलं आहे. इथं जर टाकलं ऑनलाईन आयटम्स, बरोबर तर आहे. चालेल, एवढं आता जास्त CSS मध्ये वेळ नाही घालवत. आणि हा जो फॉर्म आहे, ओके, Ctrl+X आपला फॉर्म टॅग. याच्यात ॲक्शन काय नको आहे असं आपण इथं पेस्ट केला. आणि आता याला ज्या मेन प्रॉपर्टी होत्या फॉर्मच्या, की त्याला व्हेरिएबलचं नाव हॅश F इज इक्वल टू NG फॉर्म. आणि त्याला जो सबमिटचं बटन आहे ऑन सबमिट, हा इव्हेंट आहे. S कॅपिटल असतं. आणि इथं आपण एक फंक्शन कॉल करणार आहे आणि त्याला जो आपलं व्हेरिएबलचं नाव आहे ते त्याला पाठवून देणार आहे. अजून काय राहते आता, युजर नेम. लॉग इन फॉर्म झाला, युजर नेम झाला. इथे येणार आहे त्याचा ईमेल, इथे येणार आहे त्याचा पासवर्ड. अजून काय आहे की युजर नेम पासवर्ड झाला. तर त्याची टाईप युजर नेमला इथं ईमेल, इथं पासवर्ड. तर लॉग इनला तो काय करतोय, इन्स्पेक्टला गेलं, फक्त युजर नेम देतोय. आपल्याला ह्या ईमेल पण पाहिजे आणि पासवर्ड पण पाहिजे, राईट. तर आता मला काय करायचं की एक ॲरे बनवायचा आहे. ओके, इथं जसा युजर नेम आहे तसा मला इथं एक ॲरे बनवायचा आहे. किंवा आपण एक ऑब्जेक्ट बनवू, ॲरेपेक्षा ऑब्जेक्ट बरं पडेल. आणि त्या ऑब्जेक्टमध्ये असतील त्याच्या युजर नेम. ओके, तर पहिल्यांदा मला काय काय ॲड करायचं आहे, त्याच्या की व्हॅल्यू स्पेअर. जसं की हा एक ऑब्जेक्ट आहे, तर युजर नेम आणि त्याचा टाईप त्याला नल करू सुरुवातीलाच. नेक्स्ट असेल त्याचा ईमेल कोलन नल आणि पासवर्ड कोलन नल. त्याचा एक आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला. ओके, युजर नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. आता हा युजर नावाचा जो ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला बाइंड करायचा आहे.
कशाला? इनपुट फील्डला. तर पहिला येणार आहे की तुमचा युजर नेम, त्याची नेम प्रॉपर्टी युजर नेम, आणि याला बाइंड काय करायचं आहे? युजर एन स्मॉलमध्ये बनाना इन ब्रेसेस बनाना NG मॉडेल NGMODEL इज इक्वल टू डबल कोटमध्ये युजरचा ॲरे डॉट युजर नेम. जसं मी सांगितलं की इथं काय बाइंड करायचं, तुम्हाला इथं ज्या व्हॅल्यू असणार आहेत ना, ॲरे असेल किंवा काय पण असेल, इथं व्हेरिएबल्स असणार आहे थोडक्यात. पण इथं आपण काय केलं, एक ऑब्जेक्ट घेतला आणि त्याच्यातल्या ज्या व्हॅल्यूज आहेत, की व्हॅल्यूज पेअर, की त्याची की सगळे ॲड करायचे आहेत. युजर नेम टाकल्यानंतर त्याची व्हॅल्यू वगैरे भेटेल. सेम ॲज इट इज हा कशाला झाला? युजर नेमला झाला. इथं ईमेलला येईल आणि इथं पासवर्डला येईल. इथं ईमेल, इथं पासवर्ड. ओके. आणि त्याला एक आपण क्लास पण देऊ. इथं आणि पासवर्ड क्लास फॉर्म स्लॅश कंट्रोल. आता फॉर्म कंट्रोल काय आहे की हा जो तुमचा फॉर्म आहे ना, ॲज इट इज फॉर्म 1 वर्किंग झालं का तुमचा? हा बुटस्ट्रॅपचा क्लास आहे, तो दुसरा कशासाठी क्लास वापरला नाही. जरा थोडे मायनस करू, मिनिमाइज करले. आता बटनवरती, ओके, बटनवरती त्याचा टाईप असणार आहे, टाईप सबमिट. आता डेटा येतोय का आपल्याला बघायचं आहे. की पहिली गोष्ट तर त्याला आपण बाइंड करायचं आहे की ऑन सबमिटला काय काय येणार आहे, राईट. कन्सोल डॉट लॉग मध्ये आल्याला फॉर्म डॉट व्हॅल्यू. आता इथं युजर नेम टाकू आपण काहीतरी ओमकार. नेक्स्ट ईमेल माझा देऊ आणि पासवर्ड A123. लॉग इन केलं आणि त्याच्यानंतर युजर मेसेजेस. क्लिअर केला. इन्स्पेक्ट वाला आहे ना, हे इथंच बरं पडतं. ओके. एरर एवढ्या यायला त्या नो प्रॉब्लेम. की ओमकार ईमेलमध्ये ओमकार माहिती 85, पासवर्ड A123. लॉग इन क्लिक केल्यानंतर बघा त्यानं मला ॲरे दिला आणि ॲरेमध्ये युजर ओमकार फक्त युजर नेम का टाकले फक्त त्यांनी. बरोबर. नेम ईमेल आणि नेम पासवर्ड. अरे छोट्या छोट्या चुका असतात. ईमेल पासवर्डमध्ये A123
आणि सबमिट केलं. तर आता त्यानं बघा ऑब्जेक्टमध्ये सगळा व्हॅल्यू दिला. ईमेल त्याचा, पासवर्ड दिला आणि ओमकार व्हॅल्यू दिली. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती जो आपल्याला डेटा भेटला आहे त्याच्यावरती नॅव्हिगेशन करायचं आहे. इथपर्यंत जर कळालं असेल की व्हॅल्यू कशा गेट करायच्या, की जर तुम्हाला ज्या व्हॅल्यू भेटणार आहेत त्यासाठी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की पहिली तर नेम प्रॉपर्टी, आणि नेक्स्ट काय आहे की नेम प्रॉपर्टी दिली तर तुम्ही कशाला बाइंड करणार आहे. हा जो एनजी मॉडेल काय करतो, टू वे डेटा बाइंडिंग, HTML टू टायस्क्रिप्ट, टायस्क्रिप्ट टू HTML, हा डेटा बाइंडिंगचं काम करतं. पण प्रत्येक वेळेस तुमचा चेंज होत नाही. कधी चेंज होत नाही, ज्यावेळेस तुम्ही फॉर्ममध्ये टेम्पलेट ड्रिव्हनमध्ये एनजी सबमिट काय करते की तुमचा याच्यावरचा जो डेटा आहे, आता याच्यावरचा डेटा कुठून त्याला भेटतो, एनजी मॉडेलमध्ये त्याला डेटा भेटतो. आणि जसं सबमिट क्लिक करेल तर याच्यावरचा सगळा डेटा या व्हेरिएबलमध्ये क्रिएट करतो. ह्या आपण व्हेरिएबल क्रिएट केला नाही, HTML मध्ये व्हेरिएबल कसा क्रिएट करायचा तर हॅशने व्हेरिएबल क्रिएट करायचा. हा व्हेरिएबल घेऊन एफ या व्हेरिएबलमध्ये त्यांना डेटा दिला. आता इथं मी फॉर्म या पॅरामीटरमध्ये सेव्ह केलं. इथं युजर डिफाईन्ड फॉर्म आहे, इथं मी काय पण नाव देऊ शकतो. आणि हा आलेला फक्त मी कन्सोल डॉट लॉग मध्ये गेला. इथपर्यंत कळालं असेल तर 4 टाईप करा. आता त्याच्या पुढं आपल्याला डेटा येतोय, बरोबर आहे. तर आता इकडं आपल्याला काय करायचं नाही. आता फक्त इकडे व्हॅलिडेशनच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, की पहिले तर हा आलेला डेटा आहे ना चेक करायचा आहे. तर चेक करण्यासाठी आहे ना आता आपल्याकडे एपीआय नाही की सर्व्हरवरती जाऊन सबमिटच्या क्लिकला एपीआय वगैरे कॉल करेल. तर मी काय करणार आहे की डेमो युजर याच्यात एक डेमो नाव ठेवणार आहे की युजर नेम, किंवा आहे असा हा जो ऑब्जेक्ट आहे तो कॉपी केला आणि युजर नेमला आपण टाकू ॲडमिन, ईमेलला टाकू की OMKAR ओंकार मोहिते 85@gmail.com, आणि पासवर्ड टाकू A123 कॅपिटल. असा एक डेमो युजर घेतला. इथं मल्टिपल ॲरे असू शकते, तुम्ही मल्टिपल वेळा तुम्ही ट्रेड करू शकता. आता नेक्स्ट आहे मला चेक करायचं आहे इफ, काय चेक करायचं आहे की धिस डॉट युजर किंवा धिस डॉट फॉर्म, डायरेक्ट फॉर्म येणार ना, की फॉर्म मधली फॉर्म डॉट व्हॅल्यू डॉट युजर नेम ट्रिपल इक्वल टू धिस डॉट डेमो युजर. ओके, इथं कॉमन आणि डॉट युजर नेम जर बरोबर असेल तर आपल्याला नॅव्हिगेशन करायचं आहे. तर सेकंड, जसं मी लास्टला सांगितलेलं की जर तुम्हाला टाइपस्क्रिप्टमध्ये जर नॅव्हिगेशन करायचं असेल तर त्यासाठी एक लायब्ररी असते. पहिली लायब्ररी काय की राउटर म्हणून एक लायब्ररी असते. ओके, तर त्याचा आपल्याला एक ऑब्जेक्ट बनवावा लागतो. राउटरची लायब्ररी आहे. तर ऑब्जेक्ट कसा बनवायचा, कन्स्ट्रक्टरमध्ये कन्स्ट्रक्टर आणि त्याची बॉडी. ओके, एरर गेला. आता या कन्स्ट्रक्टरमध्ये प्रायव्हेट, तो प्रायव्हेट पाहिजे, राउटर आणि कोलन राउटर. ओके, त्याने ऑटोमॅटिकली इथं बघा अँग्युलर राउटरमध्ये त्याने लायब्ररी इम्पोर्ट केली. आता मला नॅव्हिगेशन करायचं आहे. तर नॅव्हिगेशन कसं करायचं, जर सक्सेस असेल तर धिस डॉट राउटर डॉट नॅव्हिगेट. ओके, नॅव्हिगेट कुठं कर, तर त्याला ॲज अ आपण ॲरे पाठवणार आहे आणि त्या ॲरेमध्ये आपलं नेम्स असणार आहेत की स्लॅश, आपण कोणतं केलेलं त्याचं नाव राउट्स डॉट HTML मध्ये स्टुडंट कॉम्पोनंटवर तो नॅव्हिगेट हो. बघूया आधी ॲडमिन आधी बघू लॉग इन होत आहे का, मग पुढचे पॅरामीटर आपण लावू की ॲडमिन यस टाकू, लॉग इन झालं. नाही झालं ॲडमिन फक्त टाकू, झालं का लॉग इन, की स्टुडंट वर्क्स. ओके, बॅक. आता नेक्स्ट पहिला तर झाला आपला
युजर नेम आपण केला. नेक्स्ट अँड की फॉर्म डॉट व्हॅल्यू डॉट युजर नेम ईमेल ट्रिपल इक्वल टू धिस डॉट डेमो युजर डॉट ईमेल 77 अँड फॉर्म डॉट व्हॅल्यू डॉट कोणता पाहिजे आपल्याला पासवर्ड ट्रिपल इक्वल टू डेमो युजर दिस डॉट डेमो युजर डॉट पासवर्ड असेल तरच तू नॅव्हिगेट कर. अदरवाईज ओके एल्सला आपण काहीतरी नाव देऊ. एल्सला काय टाकू एरर मेसेज टाकायचं आहे. किंवा इथं कन्फर्मेशन बॉक्स टाकू किंवा कन्फर्मच टाकू फक्त की प्लीज एंटर करेक्ट क्रेडेन्शियल. ओके असं इथपर्यंत सगळं केलेलं आहे. आता आधी प्रॉपर टाकू सगळं की A12 A123 ओके नॅव्हिगेट होत आहे. जर मी ॲडमिन आणि पासवर्ड फक्त ए टाकला तर काय येते प्लीज एंटर क्रेडेन्शियल. असं नाही झालं पाहिजे. नेक्स्ट कंडिशन अजून काय आहे की आपल्याला फॉर्म क्लिअर करायचा आहे. ओके तर इनबिल्ट मध्ये आहे ना इथं फॉर्म डॉट क्लिअर म्हणून मेथड असते आय थिंक बघूया. किंवा रिसेट ओके रिसेट मेथड असते की तुमचा अक्काच्या अक्का फॉर्म आहे ना रिसेट होतो. की जसं इथं काहीतरी मी टाकलं इथं काहीतरी टाकलं इथं काहीतरी टाकलं जसं एरर होतंय तसं ओके दाबलं की तुमचा फॉर्म रिसेट झाला. ओके इथपर्यंत जर काल असेल की नॅव्हिगेशन कसं करायचं तुमचं क्रेडेन्शियल कसे चेक करायचे फॉर्म टेम्पलेट ड्रिव्हन फॉर्म कसा वापरायचा HTML आणि टाईपस्क्रिप्टमध्ये तर 1 टाईप करा. पुढं जाऊ की व्हॅलिडेशन्स ॲड करायचे. आता याचा संपला पार्ट. आता मला फक्त पाहिजे लॉग इन HTML की व्हॅलिडेशन कसे ॲड करायचे. सपोज मला युजर नेमला काहीतरी व्हॅलिडेशन्स ॲड करायचे आहेत तर या डिवमध्ये इनपुटच्या खालीच एक मी डिव घेतो आणि या डिवला टाकू की युजर नेम मस्ट बी ॲट लिस्ट 3 कॅरेक्टर्स. ओके असा मला हा व्हॅलिडेशन मेसेज दावायचा आहे. पण बाय डिफॉल्ट तर काय त्यानं दावला मेसेज. पण कधी दावायचा आहे हा फॉर्म चेक केल्यानंतर तर त्याच्या इनपुट बॉक्समध्ये ओके इनपुट बॉक्समध्ये तर पहिले त्याला टाकलं पाहिजे मिनिमम लेंथ पाहिजे 3 कॅरेक्टर्स. आणि नेक्स्ट कधी दावायचं आहे तर हॅश प्रॉपर्टी ओके इनपुट प्रॉपर्टीला हॅश प्रॉपर्टी दावायची. त्याला युजर डिफाईन जसं मी सांगितलं जिथं जिथं हॅश येतं तिथं HTML मध्ये व्हेरिएबल क्रिएट होतं. तर याला आपण काय देऊ नाव युजर नेम कंट्रोल असं काहीतरी नाव दिलं आणि त्याला असाइन करायचं असतं NG मॉडेल. ओके त्याला आपण असाइन केलं. आता ते दिसतंय का तरी पण दिसतंय. आता ते कधी दिसलं नाही पाहिजे ते या डिवला सांगितलं पाहिजे ना इफ एल्स कंडिशन वगैरे थोडक्यात. तर त्याला आपण क्लास देऊ की टेक्स्ट TEXT स्लॅश डेंजर. ओके डेंजरमध्ये ते दिसतंय. आता मेन की NG इफ किंवा @if वापरू याला Ctrl+X @ इफ कंडिशन आणि इथं तुमचा डिव येणार तो
आता इफ कंडिशनमध्ये काय येणार की युजर नेम कंट्रोल म्हणजे या HTML मधला व्हेरिएबल डॉट इनव्हॅलिड. ओके. आणि अजून एक तुम्हाला नवीन एक सांगतो, जरी युजरनं टच केलं तरी पण मला हा दिसला पाहिजे. म्हणजे इथं टच केलं आणि साईडला आला न फील्ड भरता तरी पण तो दिसला पाहिजे. तर युजर नेम कंट्रोल डॉट टचड प्रॉपर्टी, बघूया आता वर्किंग होते का. टच केलं साईडला आला. ओके, बरोबर करा. इनव्हॅलिड आहे. आणि कुठे गेली त्याची टचड प्रॉपर्टी. नॉट जर टाकलं नाही, जर आहे अशी ही कंडिशन कंट्रोल एक्स केली आणि स्टार एन जी इफ कंडिशनमध्ये हे एक्सप्रेशन जर टाकलं ओके, ते कधी कधी वर्किंग होत नाही. युजर नेम कंट्रोल डॉट टचड प्रॉपर्टी तर बरोबर आहे. बरं, अशा प्रॉपर्टी वापरायच्या तुम्हाला की @ इफवाल्याच बरं वाटते. आणि ह्या @if ज्या आहेत ना, युजर नेम झालं याच्या खालीच आणि याच्या खाली. ओके, युजर नेम. आता ईमेलला व्हॅलिडेशन. ईमेलला काय टाकू शकतो की इनव्हॅलिड ईमेल. आणि याची जी इनपुट बॉक्स आहे इथं त्याला आपण काय ऍड केलेलं इथं, त्याला क्लास तर आहे मिन लेंथ आणि त्याला नाव दिलेलं. तसं ईमेलच्या याला मिनिमम लेंथ किंवा याला मिनिमम लेंथ नाही दिलं तरी चालतं. फक्त इथं त्याचं नाव बदलू ईमेल कंट्रोल. आणि ईमेल कंट्रोल इथं दिल्यानंतर इथं विंडोज व्ही आहे असं हे कॉपी पेस्ट. ईमेल कंट्रोलला इनव्हॅलिड असेल तर आणि टचड. ओके, @if जर वापरायचं असेल तर ते वर्किंगच होत नाही. का वर्किंग होत नाही? कॉमन मॉडेल तर बरोबर आहे आणि फॉर्म्स मॉडेल इथं राहिले ना की इथे येणार आहे पासवर्ड कंट्रोल. आणि या इफ कंडिशन मध्ये
ओके. सबमिट नाही झालं. ॲडमिन ओमकार मोहिते A123. नॅव्हिगेशन झालं. ओके. तर असं तुम्ही व्हॅलिडेशन लावू शकता की रिक्वायर्ड, आणि याच्यावरती असे मल्टिपल केसेस असणार आहेत की याची जी केस आहे फक्त मी काय केलं, टचड केलं, इनव्हॅलिड केलं, याच्यात तुम्ही मिन लेंथ असेल, त्याच्या मॅक्स लेंथ असतील, ते पण तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट असते की इथं जो ईमेल आहे तो रिक्वायर्ड म्हणून एक प्रॉपर्टी पण असते, जी आपण बेसिक HTML मध्ये बघितल्या, ते पण करू शकता. इथपर्यंत जर काल असेल तर दोन टाईप करा. स्टुडंटमध्ये डिव, आणि या डिवला क्लास देऊ, क्लास कंटेनर CONTAINER मार्जिन टॉप 5. ओके. आणि या कंटेनरमध्ये कार्ड दाव की एक डिव घेऊ, क्लास कार्ड. ओके. हेडिंग 5, मगाशी वर्किंग होत नव्हतं जास्त केलं तर. त्याला शॅडो करू 5. त्याच्या आतमध्ये जो कंटेंट आहे तो मला इथं दावायचा आहे. ओके. आता नेक्स्ट की H3 टॅग आणि स्टुडंट ॲड. ओके. स्टुडंट ॲड झाला. फॉर्म टॅग याच्या आतमध्ये काय नको, लास्टला लिहू. आणि या फॉर्म टॅगमध्ये इनपुट बॉक्स, त्याचा टाईप टेक्स्ट असेल आणि त्याचं नेमच टाकू. त्याला ID तर काय तर येणार नाही. अजून काय आपण घेऊ शकतो, प्लेस होल्डर, एंटर नेम. त्याला महत्वाचा डेकोरेशन देऊ, क्लास फॉर कंट्रोल. ओके. आणि जे आपल्याला NG मॉडेल वापरायचं आहे, बनाना इन ब्रेसेस NG मॉडेल इज इक्वल टू, त्याला आता आपल्याला एक ॲरे पण तयार करावा लागेल. बरं. ओके. इथपर्यंत तर घेऊ, बघूया. सेम ॲज इट इज. त्याचा आपण काय काय घेऊ, नेम घेऊ, मेल ID घेऊ, आणि तो कोर्स कोणता आहे तो पण घेऊ. ओके. आता ते एरर देणार आहेत. ईमेल कोर्स एंटर कोर्स. आणि आणि अजून काय राहते त्याचं की बटन सबमिट, त्याचा टाईप पण सबमिट असेल, त्याचा क्लास BTN SUCCESS सक्सेस.
इथपर्यंत घेऊ. आता आपल्याला एक ॲरे तयार केला पाहिजे ऑब्जेक्ट, की टाईपस्क्रिप्टमध्ये स्टुडंट डॉट टी एसला इथं काय काय बाइंड करायचं आहे. आणि याला फॉर्मॅट डॉक्युमेंटेशन प्रिपेअर कोड. आता ते मला जसं पाहिजे होतं तसा तो फॉर्मॅट दिलेला आहे, राईट. तर स्टुडंट्सचा एक आपल्याला ॲरे घ्यायचा आहे, सांगतो ते पण का आपण. स्टुडंट्स नेम नीट लक्षात ठेवा, कोलन त्याचा टाईप असेल एनी, ॲरे कोलन एम्प्टी ॲरे, कोलन आहे त्यानं इथे इज इक्वल टू ए, आणि स्टुडंट STUDENT इज इक्वल टू त्याला ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्टमध्ये काय असणार आहे, नेम कोलन नल, ईमेल कोलन नल, कॉमा कोर्स कोलन नल. आता हे बाइंड करायचं आहे, तर बाइंड कसं करणार इथं, की स्टुडंट डॉट त्याचा नेम, एरर देत आहे फॉर्म्स मॉड्यूलमुळं. स्टुडंट डॉट ईमेल आणि स्टुडंट डॉट कोर्स. ओके, त्याला आपण आता बाइंड केलं, पण अजून आपलं राहिलं आहे काय HTML मध्ये, की त्याला कुठे गेला हा, इथं फॉर्ममध्ये हॅश F इज इक्वल टू NG फॉर्म आणि त्याचा NG सबमिट. आता सबमिटला काय करूया आपण, सबमिटच फंक्शन बरोबर आहे, आणि त्याला आहे असं आपण फॉर्म पाठवून देऊ. आता इथं ते डिफाईन केलं पाहिजे की ऑन सबमिट, आणि त्याला एक फॉर्म येणार आहे कोलन त्याचा टाईप एनी. ओके, दिसते बरोबर. सबमिटला टाईप वगैरे त्याचा आलेला आहे. आता ऑन सबमिटला आपल्याला इंडेक्समध्ये ॲड करायचं आहे ना, तर इथं एक व्हेरिएबल पण लागेल जो पहिल्यांदा बाय डिफॉल्ट index1 असेल. एडिट कोलन नंबर, त्यांना बाय डिफॉल्ट सुरुवातीला तो -1 असेल. ओके, -1 का करायचं ते पण सांगतो, कारण की आपल्याला क्रड बनवायचं आहे. आणि इथं इफ जर आलेला फॉर्म धिस डॉट एडिट इंडेक्स, ओके, ट्रिपल इक्वल टू जर -1 असेल तर तो फॉर्मला ॲड कर. आता ॲड कसा करायचा, मला ॲरेमध्ये आपण ज्या जावास्क्रिप्टमध्ये ॲरेमध्ये इन्सर्ट करत होतो ना, त्याचं फंक्शन पाहिजे. तर मला त्याचा सिंटॅक्स येत असेल तर सांगा, अदरवाईज 0 टाईप करा. जावास्क्रिप्टमध्ये आहे ना,
सिंपल मेथड आहे की ॲरेमध्ये जर आपण एखादं ऑपरेशन जर आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट करायची असेल तर आपण काय वापरतो, पुश वापरतो. जर इंडेक्स पाहिजे असेल तर ARR डॉट इंडेक्स वापरतो. जर आपल्याला त्याचं स्प्लाइस करायचं असेल तर स्प्लाइस मेथड वापरतो. तसं मला इथं काय पाहिजे की आता हा कोड जाऊ द्या, इफ कंडिशन जाऊ द्या, आल्याला आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट करायचं आहे. तर मी काय करणार, धिस डॉट स्टुडंट्सचा, आता हा स्टुडंट्सचा जो ॲरे आहे त्याच्यात मला व्हॅल्यू पुश करायची आहे. तर मी काय वापरणार, डॉट पुश, आणि नेक्स्ट इथं जे पण आपल्याला येणार आहे, जसं की मला फॉर्म येईल तर मी फॉर्म इथं टाकणार, फॉर्मच्या डॉट व्हॅल्यू वगैरे. पण जर मी फॉर्मच्या व्हॅल्यू टाकल्या, ओके, तर ते चुकीचं आहे. किंवा अजून एक टाकू शकतो की फॉर व्हॅल्यू, तर बघूया आपण कसं होतंय. आणि कन्सोल डॉट लॉगमध्ये आपल्याला स्टुडंट्सचा ॲरे प्रिंट करायचा आहे. ओके, सबमिटला काय केलं, ज्या पण व्हॅल्यू आहेत त्या गेट केल्या आणि त्या पुश केल्या. इथं इन्स्पेक्ट करू आणि कन्सोलवरती युजर मेसेजेस क्लिअर करू. पहिले ओंकार ईमेल कोर्सला असेल तो जावाच्या, सबमिट केलं तर बघा त्या ॲरेमध्ये, ओके, तर जसं की मी सांगितलं की जो ॲरे आता इथं बघा, इथं ओंकार काहीतरी मी पाटील टाकलं, सबमिट केलं तर 3 नंबरच्या लाईनला बघा त्यानं आहे का तुमचं ज्या पण व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या इथं प्रिंट केल्या. प्रिंट म्हणजे त्या ॲरेमध्ये आपले 3 ऑब्जेक्ट प्रिंट इन्सर्ट केले. जसं जसं मी सबमिट करेल तसं तसं तो ऑब्जेक्ट इन्सर्ट करणार आहे. त्यासाठी पुश मेथड असते. पुश मेथड काय करते, तुमचा जुना ॲरे अधिक नवीन काय त्यात तुम्ही व्हॅल्यू इन्सर्ट करणार आहे ती. जसं इथं मला फॉर्मच्या व्हॅल्यू पाहिजे होत्या, जो माझा ऑब्जेक्ट आहे तो पाहिजे होता. आता नेक्स्ट काय पाहिजे, आता ही इफ कंडिशनमध्ये का टाकायचं ते पण सांगतो. हा जो सिंटॅक्स आहे की इफ कंडिशनमध्ये का टाकायचा, ओके, की जर त्याची व्हॅल्यू -1 असेल तर नवीन इन्सर्ट कर, आणि अदरवाईज एल्स तो अपडेट कर. मला अपडेटचं फंक्शन पण लिहायचं, त्यासाठी मी अपडेट लिहिणार आहे की धिस डॉट स्टुडंट्सच्या ॲरेमध्ये धिस डॉट एडिट इंडेक्स, ओके, आणि इज इक्वल टू काय करू शकतो आपण, फॉर्म डॉट व्हॅल्यू, ओके, आणि इथं त्याला परत आपल्याला असाइन करायचं आहे. असाइन काय करायचं आहे, धिस डॉट एडिट इंडेक्सला इज इक्वल टू -1. का तर इथं आपण त्याला -1 जर -1 जर व्हॅल्यू घेतली असेल ना तर तो परत इन्सर्ट करणार आहे, आणि जर -1 त्याची व्हॅल्यू नसेल तर तो फक्त एडिट करणार आहे. आता एडिटची स्क्रीन आपल्याला बनवायची आहे, आणि हे फंक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला फॉर्म डॉट रिसेट हे फंक्शन एक्झिक्यूट करायचे, म्हणजे प्रत्येक वेळेस ते रिसेट झालं पाहिजे. ओके, आता नेक्स्ट एडिटचं फंक्शन, किंवा एडिटच्या अगोदर आपल्याला ॲड आणि एडिट हे केलं पाहिजे की इथं हे जे सबमिटचं बटन आहे ना त्याला आपण कंडिशन देऊ. कंडिशन काय देऊ की इथं या सबमिटच्या बटनला तुम्हाला सांगतो कसं सगळ्या मेथड वापरायचे असतात, की इंटरपोलेशन वापरायचं. आता इंटरपोलेशनमध्ये आपण कंडिशन काय चेक करणार, एडिट इंडेक्स, ओके, ट्रिपल इक्वल टू -1 असेल, म्हणजे जर तो -1 ला असेल तर ट्रू असेल तर सेव्ह करू, अदरवाईज
त्याची कंडिशन अपडेट करू. सिंगल कोटमध्ये अपडेट, असं त्याचं आपण त्याला डायनॅमिकली बटन चेंज केलं. ओके, आणि आपला हा जो आहे इथं H3 टॅग आहे ना, हा याला पण आपण डायनॅमिक करू. की इथं काय करू, पहिलं तर हीच कंडिशन असणार आहे, एडिट इंडेक्स ट्रिपल इक्वल टू -1 टर्नरी ऑपरेटर असेल तर त्याला काय टाकूया, ॲड स्टुडंट कोलन अपडेट स्टुडंट. आता त्याची व्हॅल्यू -1 आहे. ओके, त्यासाठी तो ॲड स्टुडंट गेला, अदरवाईज तो अपडेटला जाणार आहे. आता नेक्स्ट मला जो आहे जो माझा डेटा आहे तो मला दावायचा आहे. तर मी काय करणार, इथं मला त्यासाठी एक टेबल डिझाईन केला पाहिजे. की ड्यूमध्ये त्याला ॲज अ कार्ड 1 ट्रीट करू. कार्ड पॅडिंग 4 आणि शॅडो. ओके, सेकंड नंबरचं कार्ड आलेलं आहे. आता नेक्स्ट त्या कार्डमध्ये H2 टाकू आणि स्टुडंट लिस्ट. ओके, स्टुडंट लिस्टला याला क्लास परत नंतर टेक्स्ट अलाइन सेंटर ते लास्टला बघू. टेबल टॅग. ओके, टेबल टॅगमध्ये आपल्याला पहिलं तर त्या टेबल आहे कळलं पाहिजे. तर क्लासमध्ये टेबल आय थिंक असं असावं, बघूया. की टेबल केलं आपण, टेबल रो. ओके, आणि या टेबल रो मध्ये टेबल हेडिंग असणार आहेत. आता टेबल हेडिंग काय असेल की त्याचं नेम 1 2 ईमेल आणि त्याला ॲक्शन. इथं ईमेल असेल, त्याच्यानंतर आपण काय घेतलं, कोर्स, आणि लास्ट वन ACTION. ओके, टेबल ईमेल कोर्स आणि ॲक्शन. याला अजून कोणती प्रॉपर्टी असते का, माहीत असेल तर सांगा. की टेबलला अजून कोणते कोणते कशाला प्रॉपर्टी असतात की जेणेकरून त्या मला ग्रीड पाहिजे, ग्रीड वन दिसलं पाहिजे. भरपूर दिवस मी वापर, मला जेवढं माहिती आहे तेवढं मी वापरले. आता नेक्स्ट की फॉर लूप वापरायचं आहे. @फॉर कंडिशन आणि त्याची बॉडी. राईट, आता या फॉरमध्ये कंडिशन काय आहे की स्टुडंट ऑफ स्टुडंट्स, या स्टुडंट्सचा जो ॲरे आहे STUDENTS, बरोबर आहे, एस ऑफ स्टुडंट्स कोलन काय म्हणते ते, @फॉर लूप ट्रॅक एक्सप्रेशन रिक्वायर्ड. ट्रॅक तर करणारच आहे. लेट I इज इक्वल टू $INDEX आणि ट्रॅक स्टुडंट. ओके, आता ट्रॅक स्टुडंट काय केलं की त्याच्यावरती ह्या ॲरेवरती फिरणार आहे, जोपर्यंत ॲरे फिरणार आहे तोपर्यंत तो ट्रॅक करणार आहे, त्यासाठी फर्स्ट एक्झिक्युशनसाठी. आता इथं टेबल रो. ओके, आणि या टेबल रो मध्ये आपल्याला डेटा दावायचा आहे. टेबल डेटा इंटरपोलेशन मेथड स्टुडंट डॉट त्याचं नेम प्रॉपर्टी बरोबर तर आहे. बघूया.
किंवा ओके हां आता होतंय ते 3 आपलं 3च फील्ड आहेत ना आणि इथं नेमच्या जागी ईमेल असेल त्याचा कोर्स असेल आणि नेक्स्ट वन आता मला काय पाहिजे याच्या पुढं याचे 3 टॅब झाले आणि जो ॲक्शनवाला टॅब आहे त्या ॲक्शनवरती बटन इटरेट करायचे आहेत ओके तर इथंच करतो इथंच लागेल टेबल डेटा आणि या टेबल डेटामध्ये बटन आता बटन काय असेल एडिट और डिलीट ओके एडिट और डिलीट आणि या बटनला आपण जरा क्लास देऊ त्याशिवाय ते BTN एडिटला BTN वॉर्निंग ओके BTN बरोबर आहे BTN वॉर्निंग पण बरोबर आहे क्लास बटन डिलीट नाही येणार डेंजर ओके तर ते डेंजरवाने वर्किंग होते आता त्याच्या इव्हेंटला की क्लिक इव्हेंट या क्लिक इव्हेंटला एडिट स्टुडंट नावाचं फंक्शन कॉल होतं आहे आणि त्याला आपण पॅरामीटर पाठवायचे तर पॅरामीटर काय करायचे आपल्याला पहिला तर त्याला एक ॲरे पाठवायचा जो आता आपला करंटली ॲरे आहे आणि त्याची इंडेक्स पाठवायची ओके आता नेक्स्ट इथं पण क्लिकला डिलीट स्टुडंट त्याला ॲरे येईल त्याचा इंडेक्स येईल किंवा नाही त्याला ॲरे नाही डायरेक्ट आपण त्याची इंडेक्सच पाठवतो डिलीट करायचे आहे ना फक्त त्यासाठी ओके आता हे फंक्शन मला टाइपस्क्रिप्टमध्ये डिफाईन करायचे आहेत तर कसे करणार पहिले तर इथं एडिटवाला घेऊ कुठे गेला एडिट स्टुडंट त्याला 2 पॅरामीटर येणार आहेत त्याला नाव काय देऊ स्टुडंट नाव देऊ स्टुडंट कोलन त्याचा टाईप असेल एनी आणि सेकंड पॅरामीटर येईल त्याचा INDEX स्टुडंटची इंडेक्स त्याला टाईप देऊ नंबर ओके एडिट स्टुडंटचं झालं आता याच्यावरती धिस म्हणजे धिस डॉट स्टुडंट इज इक्वल टू त्याला आपण असाइन काय करायचं आहे आल्याला स्टुडंट बरोबर आहे आणि कॉमा धिस डॉट एडिट इंडेक्स ओके इज इक्वल टू आलेले इंडेक्स एडिटचं झालं याला जरा कमेंट मारू का डिलीटला कमेंट मारू आणि ते वर्किंग होतंय का नाही बघूया की सेव आणि जसं एडिट करेल तर वरती बघा डेटा आला आणि अपडेट स्टुडंट झालं आता फक्त डिलीटचं राहिलंय डिलीटला काय करायचं आहे की हे असं हे फंक्शन कॉपी कंट्रोल V
आणि इथं एक पॅरामीटर रिसिव्ह होतो इंडेक्स कोलन नंबर. आणि डिलीट करायसाठी आता आता दुसरं एक आहे की डिलीट करायसाठी जसं पुश मेथड आहे इन्सर्ट करायसाठी, तर डिलीट करायसाठी कोणते ॲरेमध्ये धिस डॉट स्टुडंट धिस डॉट स्टुडंट्स. ओके, त्याच्यामध्ये इथं जी मेथड पाहिजे मला ती, आणि त्याला मी पॅरामीटर पाठवणार आहे. कोणता पॅरामीटर? आल्याली इंडेक्स कॉमा सेकंड पॅरामीटर असणार आहे 1, 1 न डिलीट कर. ओके, इथं मला त्या मेथडचं नाव पाहिजे की इथं येणार आहे तुमचं स्प्लाइस. आता स्प्लाइस काय करतो, कोणत्या इंडेक्सला पाहिजे आणि किती एलिमेंट पाहिजेत. कळलं? स्प्लाइसची मेथड काय, कोणत्या इंडेक्सला. आता इंडेक्स कुठून येणार आहे, जे इथं आपण आय पाठवणार आहे. आता आय काय आहे इथं बघा, कुठे गेला कोड झालाय आता मोठा, त्यामुळे सगळं स्क्रोल करायला लागतंय की आय इंडेक्स तो जो ॲरे आहे त्याच्याचे इंडेक्स येणार आहे. म्हटल्यानंतर इथे येणार आहे कुठं तुमची इंडेक्स येणार आहे, आणि किती पॅरामीटर्सने डिलीट मारायचे. जर याच्यावरती हवर केलं स्प्लाइसवरती तर बघा की स्टार्ट नंबर कुठून स्टार्ट करायचं आहे आणि डिलीट काउंट सेकंड पॅरामीटर आहे काय कितीनं डिलीट करायचं आहे, असं त्याचं वर्किंग आहे की. आणि इथं ओके झालं, त्याला मार्जिन पाहिजे होतं मला. आता इथं कुठं ओमकार असेल ईमेल आय डी, त्याला तुम्ही व्हॅलिडेशन लावू शकता. तर मी व्हॅलिडेशन लावत बसणार नाही. तिथं बघा मल्टिपल डेटा जाणार आहे का राईट. आता मला काय पाहिजे की हा जो सेकंड वाला आहे तो मला एडिट पाहिजे आहे का, त्याचा डेटा एडिट झाला. आणि इंडेक्स जो व्हेरिएबल आहे मी इथं एडिट इंडेक्स हा जो व्हेरिएबल आहे कुठे गेला, इथे असेल ना एडिट इंडेक्स. हा तुम्ही इथं -1 तिथं मी दिलाय ना, तिथं तुम्ही -2 देऊ शकता, -3 तुम्ही काही देऊ शकता. आणि ज्या वेळेस -1 आता ही ऑन सबमिटलाच मी एडिटचं क्लिक काय केलं की जर तो फॉर्मची जी व्हॅल्यू -1 असेल तर तू पुश कर. म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये काय, तू नवीन इंडेक्स ऍड कर. जर का तो -1 नसेल तर तू काय कर, आल्याला जो डेटा आहे ओके, आल्याला जो डेटा आहे स्टुडंट्स डॉट इंडेक्स म्हणजे जो आल्याला तुमचा काहीतरी फॉर्म असेल, इथं तुमचा ॲरे आहे असं काहीतरी, इथं 0th इंडेक्स असेल, इथं 1 असेल, इथं 2 असेल, इथं 3 असेल राईट. आणि ह्या डेटावरती काय असाही कर फॉर्म डॉट व्हॅल्यू, म्हणजे माझं मी जर 2 नंबरच्या ह्याला एडिट इंडेक्स केला आणि एडिट इंडेक्सला मी काहीतरी इथून बघा इथं एडिट इंडेक्सला मी काय केलं दी स्टुडंट. आता दी स्टुडंट काय आहे की हा जो ॲरे आहे, आता ह्या ॲरेला आपण एनजी मॉडेल वापरलंय. एनजी मॉडेल काय करतो, 2 वे डेटा बाइंडिंग, म्हणजे HTML चा चेंज टाईपस्क्रिप्टमध्ये, टाईपस्क्रिप्टचा चेंज HTML मध्ये, असं त्याचं व्हॅल्युएशन आहे. मग त्या कंडिशनमध्ये ज्या आपण इंडेक्सला आहे त्या इंडेक्सचा डेटा घेऊन या प्रत्येक फील्डला अप्लाय होतो. आणि नेक्स्ट आपण कंडिशन कुठं वापरलं इथं बघा की सेव्हच्या अपडेटच्या क्लिकला जर त्याची आलेली इंडेक्स जर -1 पेक्षा बदलली तर तो सेव्हचं बटन अपडेटला दाव. आणि इथं जो H3 टॅग आहे त्या टॅगला पण आपण काय केले, जर -1 ची कंडिशन बदलली तर तू अपडेट कर. इथं तुम्ही अजून पण काय काय करू शकता तुमच्या ह्यानं, असं त्याचं वर्किंग आहे. प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला फक्त वापरत जायचं, जेवढ्या पण शिकवल्यात ना तेवढ्या फक्त तुम्हाला वापरत जायचे, काय काय तुम्हाला व्हॅलिडेशन करायचे आहेत. ओके, इथपर्यंत जर सगळं कळालं असेल की कसं वापरायचं, कसा डेटा दावायचा, आणि हेच तुम्हाला कर्ड ऑपरेशन असतं की जर तुम्हाला विचारलंच अँग्युलरच्या इंटरव्ह्यूला जाणार आहे ना, जर अँग्युलर स्पेसिफिक तर तुम्हाला कर्ड ऑपरेशन करायला होणार. इथपर्यंत तर तुम्हाला कळलंच पाहिजे की बेसिक कर्ड कसं करायचं सिंगल कॉम्पोनंटमध्ये. इथपर्यंत कळालं असेल तर डन टाईप करा आणि आज आपण थांबूया.